नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण वागदेमधून प्रवासाला सुरुवात केली आहे. आत्ता आपण हळवलच्या जवळ आहोत. हळवल हे गाव आणि त्या गावातून आपण जाणार आहोत शिरवल गावाकडे. आजचा जो प्रवास आहे तो शिरवल गावात मी जाणार आहे आणि त्या शिरवल गावात जाताना मध्ये जे काही गाव मिळतात किंवा वाड्या मिळतात त्या दाखवायचा माझा प्रयत्न असेल. मुद्दाम आज मी हा प्लॅन चूज केला कारण खरं तर सरळी जाता येईल, पण म्हटलं नको, शिरवल ग्रामपंचायतकडून आतून जाऊया, आतल्या रोडने, म्हणजे तुम्हाला एक कोकणचं फिलिंग मिळेल. अर्थात हेही कोकणच आहे, पण हायवे सोडून आत आलो आहे आपण आणि आत आल्यावर पुन्हा एकदा मुख्य रस्ता न घेता शिरवलचा जो आतला रस्ता आहे ग्रामपंचायतकडून तो घेऊया. म्हणजे तुम्हाला जे खरं कोकण आहे, आतमधले जे रस्ते आहेत कोकणातले, त्याचं फील येईल, ते पाहता येतील. काम चालू आहे अर्थात त्या रस्त्याचं, तेही तुम्हाला बघता येईल कितपत झालं आहे काम ते. सो आता इथे फाटक क्लोज आहे, म्हणजे आता ट्रेन येईल थोड्याच वेळात. थोड्याच वेळात ट्रेन येईल. बघूया कोणतं इंजिन लावलं आहे. आता तर तुम्हाला माहिती असेल की सगळं इलेक्ट्रिक झालं आहे. सो कुठला लोको त्यांनी वापरला आहे तोही बघूया आणि ट्रेन कोणती आहे तेही पाहूया. ओके, हे आहे 22245, म्हणजे भुसावळ. 22245 वापरलं आहे त्यांनी. इलेक्ट्रिक जे इंजिन आहे ते. आणि ही CSTM म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे तिथून मडगावला जाणारी ट्रेन आहे. आता मला एवढा बारीक डोळ्याने दिसत नाही कोणती एक्सप्रेस आहे ती. आणि याचा स्पीड स्लो असण्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे कणकवली स्टेशन खूप जवळ आहे इथून. आत्ताही कणकवली स्टेशनवरून सुटली आहे ट्रेन आणि पुढे जाती आहे. कदाचित कुडाळला थांबेल किंवा सिंधुदुर्ग नगरीला थांबेल, जे गाडी असेल त्यावर अवलंबून. त्यामुळे ही आत्ता वेग घेते आहे आणि थोड्याच वेळात फाटक आपलं ओपन होईल. बरेच डबे दिसत आहेत, जनरल आहे किंवा स्लीपरचे असतील. पण हा एक मस्त अनुभव असतो. 2-3 ठिकाणी असा अनुभव घेता येतो आपल्याला. इथे एक घेता येतो, पुढे मळगावला एक तसा अनुभव घेता येतो. तर तिथे तर मळगावला आता तो रस्ता तो त्यांनी तिथला बंदच केला आहे. आता तुम्हाला डायरेक्ट वरून ब्रिजवरून यावं लागतं आणि मग स्टेशनकडे येऊन मग शिरोड्याला जाता येतं किंवा मळेवाडला जाता येतं. त्यामुळे हे जे एक फाटक आहे ते फाटक, आणि फार 1-2 ठिकाणी तुम्हाला अशी जिल्ह्यामध्ये आपल्या व्यवस्था दिसेल की जिथे समोरून ट्रेन जाताना दिसते आणि फाटक पडलेलं असतं आणि बराच वेळ आपण वाट बघतो. पूर्वी मळगावला हे वारंवार व्हायचं, पण त्यानंतर देव जाणे मी अलीकडे गेलो त्यावेळी तो रस्ताच बंद होता. मग मी रिटर्न आलो, U-टर्न घेऊन ब्रिजवरून मळगाव स्टेशनला गेलो आणि तिथून शिरोड्याला गेलो. सो चला, आपण प्रवासाला सुरुवात केली आहे पुन्हा एकदा. या सगळ्या गाड्यांच्या लाईनमध्ये तुम्हाला एक लाल परी पण दिसते आहे. तर मगाशी मी म्हटलेलं की माझा मुख्य उद्देश हा आहे की कोकण दाखवणं तुम्हाला. आणि इथून आतमध्ये जो रस्ता जातो ना, कासवणला जातो, हा कासवण रोड आहे. मी कासवण गावामध्ये जाऊ शकता. कोकण दाखवणं, खरं कोकण दाखवणं हा माझा प्रयत्न आहे. हायवेचं तर व्हिडिओ वरचेवर आपण करत असतो. हायवेचा प्रवास करताना कोकणात प्रवास करतो असं वाटत नाही बऱ्याचदा. त्यामुळे मी ज्यावेळी इतर व्हिडिओ करतो, जसं मागे मी केलेला म्हापसा ते सावंतवाडी आतून जो जुना हायवे होता तिथून जो केलेला, इथे हे PWD कणकवली ऑफिस आहे, नवीन त्यांनी केलं आहे, मस्त वाटतं आहे. अर्थात मी कॅमेरा तिकडे नाही नेऊ शकत, पण तुम्ही मुद्दाम इथून जाताना बघा, खूप छान ऑफिस केलं आहे त्यांनी. सो त्या कोकणाचं दर्शन तुम्हाला घडवणं, आतले रस्ते दाखवणं हा माझा बऱ्याचदा उद्देश असतो. मी प्रवास करतो आहे, माझ्याबरोबर तुम्हालाही फिरून आणणं हाही एक मुख्य उद्देश असतो. तो मी जे व्लॉग करतो त्याचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा त्याचा जो उद्देश आहे तो एवढाच आहे की मी प्रवास करताना माझं प्रवास वर्णन तुम्हाला कळावं. मी जे करतो आहे वर्णन ते तुम्हाला ऐकायला मिळावं, बघायला मिळावं, आणि त्याचबरोबर तुम्हालाही फील यावं कोकणात फिरल्याचं. बरेच असे माझे सबस्क्रायबर आहेत, माझ्याकडे खूप सबस्क्रायबर नाही आहेत, पण जे आहेत ते सबस्क्रायबर बरेच असे आहेत परदेशात आज आहेत. 10-10, 15-15 वर्ष कोकणात आले नाही आहेत.
काही लोकांना खूप पूर्वीचा जो अ, इथला फिरण्याचा अनुभव होता तो होता. आता अलीकडे मात्र हा रवळनाथ मंदिर रोड आहे आतमध्ये, इथून आत जातो आहे. सो काही कारणांनी मग हेल्थ प्रॉब्लेम असतील किंवा इतर इश्यू असतील, त्यांना अलीकडे कोकणात येता आलं नाही आहे. अशी अनेक लोकं आहेत की जे घरी बसून हे व्हिडिओ बघतात. तर त्यांना फिरवणं आणि त्यांना हा फील देणं की तुम्ही माझ्या कारमध्ये बसला आहे, माझ्यासोबत चालला आहे, आपण गप्पा करतो आहे आणि गप्पा करता करता आपण जातो आहे. तो फील देणं हे माझं मुख्य उद्देश किंवा माझं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते आहे. तोच उद्देश आहे, बाकी काही उद्देश नाही आहे. आणि पहिल्यापासूनच प्रवासाची आवड असल्यामुळे आणि त्यावेळी मी ज्यावेळी आर्टिकलचं युग होतं, इथे बघा ही ग्रामपंचायत आहे हळवलची. त्यावेळी आर्टिकल लिहायचो मी किंवा कुठेतरी लिहून ठेवायचो माझं प्रवास वर्णन वगैरे. मी कसा प्रवास केला, कुठे कुठे फिरलो. 7वीत असताना तमिळनाडूला गेलो, त्यावेळी तमिळनाडूचं पूर्ण प्रवास वर्णन मी लिहिलेलं होतं. पण आता ते युग गेलं. आता व्हिडिओचं युग आलं आहे, ऑडिओचं युग आलं आहे. सो त्यामुळे समोर जे घडतं आहे लाईव्ह दाखवणं, अगदी फार तर फार एका आठवड्यानं दाखवणं, यापेक्षा काय असेल वेगळं काही, कुठल्या पेपरमध्ये छापायला नको किंवा काय. त्यामुळे मी हे मीडियम निवडलं ब्लॉगिंगचं. एकेकाळी मी ब्लॉगिंग खूप केलं आहे, माझे ब्लॉग्स आहेत, बरेच ब्लॉग्स माझे वामन परुळेकर किंवा मराठी समुदाय असे ब्लॉग्स पण आहेत. पण व्लॉगिंग मला त्यापेक्षा चांगलं वाटलं कारण ते पटकन समोर जाता येतं लोकांच्या. त्यामुळे इथे केंद्रशाळा हलवल हा रोड आहे, 1 नंबर शाळा जी आहे हळवल गावातली, तिकडे तो रोड जातो. आणि इथे ह्या रिक्षा एवढ्या 1 2 3 4 या सगळ्या रिक्षा गेल्या पटापट पटापट. आजूबाजूला वातावरण किती छान आहे बघा. संध्याकाळची थोडी वेळ आहे पण तरीही स्वच्छ सूर्यप्रकाश, समोर निळा आकाश आहे, मध्ये मध्ये पांढरे ढग आहेत. हे खूप छान वाटतं आहे आणि तो प्रकाश इथे पडतो आहे आणि ही झाडं पण किती सुंदर वाटत आहेत बघा. अर्थात पुढच्या आठवड्यामध्ये पावसाचा एक संकेत दिलेला आहे. बघूया काय होतं आहे ते. पाऊस पडू शकतो कदाचित. ते पुन्हा एक रिक्षा. सो इथे रिक्षा भरपूर आहेत असं वाटतं आहे मला. आता थोड्याच वेळात आपण त्या शिरवल रस्त्याला लागू. त्यापूर्वी थोडंसं हे पठार आहे आणि इथे खूप छान वाटतं आहे प्रवास करणं. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की प्रवास करताना जे अनुभव मिळतात आपल्याला किंवा जी आजूबाजूला जो निसर्ग असतो, ती जी अनुभूती असते ती खूपच महत्त्वाची असते. आल्हाददायक वाटलं पाहिजे प्रवास करताना, तर मग अजून प्रवास घडतो आपल्याकडनं. आजूबाजूचा जो निसर्ग आहे ना, तो जर सुंदर असेल तर तो बघत बघत प्रवास करणं खूप छान वाटतं. कोकण आहेच सुंदर, याबद्दल काही वाद नाही आहे. कोकणात कुठेही गाडी चालवा, सुंदरता बघायला मिळते, यात काहीच वाद नाही आहे. पण निसर्गावर पण कधी कधी अवलंबून असतं. आज खूप छान निसर्ग आहे, आज खूप छान वातावरण आहे, त्यामुळे आपल्याला हा चांगला प्रवास आपला घडतो आहे आणि समोर सगळं काही क्लिअर दिसतं. आत्ता आपण विजय नाईक जे फार्मसी कॉलेज आहे ना, विजयराव नाईक, त्या फार्मसी कॉलेजच्या बाहेरच आहोत. आणि जरा पुढे गेल्यावर आपल्याला तो शिरवल फाटा मिळेल आता आणि शिरवल फाट्याने आपण आतमध्ये जाऊ. सरळ पण जाता येतं. ॲक्च्युली जायचं आहे मला कुठे, तर मला जायचं आहे विस्मयच्या घरी. तर विस्मयच्या घरी जाण्यासाठी हा सरळ रोड पण ओके आहे. तिथून पुढे गेल्यावर त्या वाडीमध्ये जायला आतमध्ये रोड आहे, पण मी ते टाळून मुद्दाम आतून गाडी घेतो आहे इथून. हे बघा शिरवल रोड. एकतर मी ज्यावेळी 4-5 वर्षापूर्वी प्रवास केलेला त्यावेळी अतिशय खराब रोड होता, तेही मला बघायचं आहे की आत्ता रोडची स्थिती काय आहे. आणि नंबर 2 तुम्हाला दाखवायचं आहे मला की कोकणातले आतले रस्ते कसे असतात. हा बघा आता तुम्हाला, तरी हा आता बऱ्यापैकी याचं रुंदीकरण केलेलं आहे रस्त्याचं. 3-4 वर्षापूर्वी ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी अजूनही छोटा होता हा रस्ता. इथे मोऱ्या बांधलेल्या दिसत आहेत, रस्ता केलेला असतो आहे, पण तरीही ॲडव्हेंचर आहे. तुम्हाला दिसत असेल की गाडी कशी हलती आहे. रस्ता खराब आहे, दोन्ही बाजूनी मातीचा रस्ता आहे जुना. मग त्यांनी आता हे केलं असेल, सपाट करून घेतलं असेल. सो त्यामुळे मस्त फिलिंग येतं आहे. आणि जसं जसं पुढे जाऊ तसं काही घाटी पण आहेत छोट्या. त्या घाटीमध्ये तुम्हाला एक टिपिकल कोकणाचा अनुभव येईल. आता पण तुम्हाला दिसत असेल की आजूबाजूला घरं नाही आहेत कुठे, सगळी झाडंच आहेत इथे.
मी फर्स्ट टाईम इथे आलेलो ना त्यावेळी तर एक्सपिरियन्स जबरदस्तच होता. कारण त्यावेळी वाजलेले काहीतरी 7-7:30 आणि काळोख होता आणि हा असा रस्ता आणि याच्यापेक्षाही छोटा होता तो रस्ता. आता ही बघा ही मोरी वगैरे बांधली आहे. तर एकदम छोटा रस्ता होता आणि रात्रीची वेळ होती. त्यावेळी तर मला खूपच वेगळं वाटलेलं. अर्थात असा काय मला अनुभव नाही असं नाही आहे, कोकणातलाच आहे मी, पण तरीही मला वेगळं वाटलेलं. म्हटलं खूपच रिमोट प्लेस आहे असं वाटलं. याही पूर्वी मी अशा प्रकारचे रस्ते बघितलेत, ते काही नवीन नाही आहे. रिमोट रस्ते किंवा जे तुम्हाला मी नेमळेला पण नेलेलं, नेमळे किंवा वाघाची वाडी. पण आता इथे अजून प्रगती होती आहे, ही चांगलं आहे. हळूहळू प्रगती होते आहे. इथले पण रस्ते जे आहेत रुंदीकरण होतं आहे इथलं. अर्थात एक लक्षात घ्या, हा खूप आतमधला रोड आहे. तुम्ही बाहेरचे रोड बघितले तर ते चांगले रोड आहेत. म्हणजे तुम्ही मागचा जो इथून शिरवलवरून पुढे जातो रोड आणि पुढे जाऊन तो मग पुन्हा कुडाळला जाता येतं तिथून, असा पण रोड आहे. ते सगळे रोड चांगले आहेत. फक्त आतमध्ये जे कनेक्टिंग रोड आहेत ते अजून काही ठिकाणी होणे बाकी आहे. ते आता होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. हा लवकरात लवकर मोठा रस्ता व्हावा ही इच्छा आहे. हे बघा, हे आता आपण एका वाडीत आलोत आणि या वाडीचं नाव पण मागे लास्ट टाईम मला सांगितलेलं होतं विस्मयच्या आईने, मी ते आता विसरलो आहे. पण इथे एक घाटी आहे, त्या घाटीचं काय झालं ते बघूया आपण. सो इथून गाडी चालवणं काही सोपं नाही आहे. डावीकडून उजवीकडून आपण गाडी चालवू शकतो, पण वर बघितल्यावर माझ्या असं लक्षात येतं आहे की खूपच छोटा रस्ता आहे. थोडा थांबून अंदाज घेऊया आपण. ओके, सो हा जो ही सगळी जी माती उडाली आहे ना, दिसते आहे तुम्हाला, ती माती आपल्या गाडीमुळे उडाली आहे. त्या टू व्हीलरवाल्याला जाऊ दे. मला असं वाटतं आहे की सरळ न जाता डावीकडून गाडी जर घातली तर बरं पडेल. तेच करूया, कारण सरळ तो एकदम मोठा चढ होईल आणि तिथे थोडंसं मला खालीवर वाटतं आहे. ठीक आहे, आता इथून गाडी घातली आहे आपण. माती आहे पूर्ण, पण मातीतून गाडीवर व्यवस्थित येते आहे, काही हरकत नाही आहे. काम चालू आहे, रस्ता बंद नाही आहे, रस्ता चालू आहे. पण हा फील जो आहे ना तो जबरदस्त फील आहे. कुठे जायची गरज नाही तुम्हाला, कुठेही इतर ठिकाणी कोकणात फिरलात आणि अशा रस्त्यांनी फिरलात तरी तुमचं ॲडव्हेंचर होऊन जाईल. आता हा रस्ता बघा, वर येताना त्यानंतर तिथे ते काम चालू असताना इथे एक भवानी मंदिर आहे. म्हणजे ते जसं सावंतांचं भवानी मातेचा गोंधळ वगैरे होतो तसंच इथे पण गोंधळ वगैरे होतो. तिथे बोर्ड लागलेला गोंधळाचा, झाला असेल गोंधळ तो. सो हां, मी तेच म्हणत होतो की कोकणातले हे असे आतले रोड आणि किती सुंदर वाटते बघा. हे झाड बघा, आलेली पालवी बघा, काही ठिकाणी सुकलीत झाडांची पानं, काही ठिकाणी पालवी आली आहे, काही ठिकाणी लाल कलरची फुलं असणारी ती पण झाड दिसत आहेत आणि हे हिरवीगार झाड तर आहेतच. आणि त्यातून हा मस्त रस्ता जो बऱ्याच प्रमाणात आपल्याला लाल रस्ता दिसतो आहे. हे बघा, सेम. आता आपण थोडं ग्रामपंचायतच्या जवळ आलो असूल तर मी तिथे थांबवेन हा व्लॉग आणि मग कंटिन्यू करेन, कारण खूप मोठा होऊन जाईल व्लॉग. अजून भरपूर पुढे जायचं आहे आपल्याला, बऱ्याच वाड्या आहेत मधल्या आणि त्यानंतर पूर्ण हायवेने वर येऊन पुन्हा आतमध्ये जायचं आहे विस्मयच्या घरी. त्यामुळे कदाचित तो 30-35 मिनटाचा होईल. त्यामुळे बेटर हे राहील की मी आत्ताच 15 मिनटाला थांबतो इथे आणि नंतर मी कंटिन्यू करेन. म्हणजे याचा पुढचा एपिसोड नंतर अपलोड करेन. सो ही ग्रामपंचायत आहे इथे, ग्रामपंचायत शिरवल. आता इथं थांबतोच आहे तर मी जरा ग्रामपंचायत व्यवस्थित दाखवून घेतो तुम्हाला. हे रवळनाथ मंदिर इथे आहे. दुसऱ्या भागात नक्की भेटूया आपण लवकरात लवकर मित्रांनो. तुम्हाला हा जर भाग आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.